सुप्रभात आणि नमस्कार. पुस्तकार्थ. पुस्तकार्थच्या कालच्या भागात मी म्हटलं तसं की पुस्तकप्रेमी समूहासाठी 7 जुलै ते 13 जुलै 2025 या काळामध्ये काश्मीर हे एक सूत्र धरून आठवडाभर मी 7 वेगवेगळ्या पुस्तकांचा परिचय करून दिला होता. त्यातलं झेलमची हाक हे पुस्तक काल पुस्तकार्थमध्ये घेतलं. आज आपलं पुस्तक काश्मीर एक ज्वालामुखी. लेखक सेतू माधवराव पगडी. प्रकाशक परचुरे प्रकाशन मंदिर, मुंबई. पहिली आवृत्ती 10 जुलै 1989. पानं 162. मूल्य 60 रुपये. काश्मीर एक ज्वालामुखी. आज पुन्हा एकदा काश्मीर, पण वेगळ्या पिढीतलं आणि वेगळ्या वैचारिक पठडीतलं लेखकानं लिहिलेलं पुस्तक काश्मीर एक ज्वालामुखी. 10 जुलै 1989 रोजी हे पुस्तक पहिल्यांदा प्रकाशित झालं, पण त्यात समाविष्ट असलेले 24 लेख हे 1987 आणि 1988 या 2 वर्षात विविध ठिकाणी प्रसिद्ध झाले होते. त्या लेखांचा एकत्रितरित्या पुस्तक म्हणून विचार करताना या लेखांवरती संपादकीय संस्कार त्यावेळी पुरुषोत्तम धाकरस यांनी केले होते. सेतू माधवराव पगडी. इतिहास, भाषा आणि संस्कृती यावर घट्ट पकड असणारा अत्यंत महत्वपूर्ण इतिहास संशोधक म्हणजे सेतू माधवराव पगडी. हैदराबाद संस्थानात ज्याची फार मोठी संधी अधिकारी म्हणून कारकीर्द झाली असा लेखक म्हणजे सेतू माधवराव पगडी. रझाकार चळवळ, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरचं अत्यंत अभ्यासपूर्ण लेखन म्हणजे सेतू माधवराव पगडी. सेतू माधवराव पगडींनी 1943 साली काश्मीरचा पहिल्यांदा प्रवास केला आणि त्यानंतर प्रसंग परत्वे ते काश्मीर या भूभागाचा प्रवास आणि काश्मीर या विषयाचा अभ्यास करत राहिले. त्याचं प्रत्यंतर म्हणजे हे 24 लेख आणि पर्यायानं या लेखांचा समावेश असणारं हे पुस्तक. हे पुस्तक आज वाचत असताना आपल्याला आजपर्यंतच्या घटना माहिती आहेत. आज आपल्याला माहितीचे अनेक मार्ग उपलब्ध आहेत, पण यातलं काहीही 1987 आणि 1988 साली हे लेख लिहिताना सेतू माधवराव पगडी यांना उपलब्ध नव्हतं. त्यामुळे त्या वेळचे आणि त्यानंतरचे संकेत अशा पद्धतीनं सेतू माधवराव पगडी यांच्या माध्यमातून ही माहिती मराठी वाचकांना देणारं पहिलं मराठी पुस्तक आहे निदान असावं. आणि अशा अर्थानं काश्मीर एक ज्वालामुखी या विषयाकडे पाहावं लागेल. या पुस्तकाच्या सुरुवातीलाच लेखकाचं मनोगत आहे आणि या मनोगतातलं पहिलंच वाक्य मोठं सूचक आहे. त्या वाक्यामध्ये सेतू माधवराव पगडी लिहितात, सुमारे 45 वर्षापूर्वी, 1989 सालचं वाक्य आहे, सुमारे 45 वर्षापूर्वी 1943 मध्ये मला काश्मीरचा प्रवास करण्याचा योग आला. त्यावेळी हिंदुस्थानाला स्वातंत्र्य मिळालेलं नव्हतं. भारत अखंड होता आणि या अखंड भारतातल्या लाहोर, रावळपिंडी आणि मरी या मार्गानं आम्ही गेलो होतो. झेलम नदी ओलांडून बारामुल्ला, याचं खरं नाव वराहमूल असं आहे, या गावातून आम्ही काश्मीरमध्ये प्रवेश केला. आज हे वाक्य आपल्याला वेगळं वाटत नाही, पण हे वाक्य 1989 साली लिहिलं गेलंय. ते सेतू माधवराव पगडी यांच्यासारख्या सरकारी भाषेचे संस्कार बाणवलेला इतिहासशास्त्रज्ञ लिहितो हे लक्षात घ्यावं लागतं. फार स्पष्ट नसतानाही अतिस्पष्ट सूचक संकेत देणारं वाक्य म्हणून सेतू माधवराव पगडी यांच्या या वाक्याचा उल्लेख करावा लागेल. आणि हे जर आजच्या घटनांच्या प्रकाशात लक्षात घेतलं तर ते जास्तच महत्वाचं ठरतं. सेतू माधवराव पगडी यांच्या या एका वाक्याचे असे वेगवेगळे अर्थ आहेत. पहिला अर्थ, 1947 साली स्वातंत्र्य मिळेपर्यंत आपला देश हिंदुस्तान होता. दुसरा अर्थ असा आहे, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपला देश हिंदुस्तानचा भारत झाला आहे. या वाक्याचा तिसरा अर्थ असा आहे की तेव्हाही आणि आत्ताही एक भौगोलिक सत्य हे आहे की काश्मीरला पोचणं हे पाकिस्तान मधून जास्त सोयीचं आणि सोपं आहे. पर्यायानं पाकिस्तानला ते जास्त सोयीचं आणि सोपं आहे. चौथा अर्थ असा आहे, त्यातून केवळ पाकिस्ताननं भौगोलिक सोय साधली नाहीये, तर राजकीय स्वार्थ कधी प्रकट कधी प्रच्छन्न असा साधलाय. काश्मीर ताब्यात त्यातून केवळ घेण्याचा पाकिस्ताननं
1947 ते 1987 या 40 वर्षात किती वेळा आणि कसा प्रयत्न केला हे पगडी यापुढे पुस्तकांमध्ये सांगतात. आजचं पाकव्याप्त काश्मीर हे त्याचं फलित आहे. आज वास्तव झालेलं आणि तेव्हा स्फोटक शक्यता होती असं सांगणं हा या हिंदुस्थान आणि भारत याचा अर्थ आहे. एकेकाळी 99% लोकसंख्या हिंदू असणाऱ्या काश्मीरचं आजचं स्वरूप किती हिंदू बहुल राहिलंय ज्याचा त्यांनी केलेला विचार हे जास्त योग्य ठरेल. आणि त्या वेगवान प्रक्रियेचं स्वरूप असं हे सेतुमाधवराव पगडी यांचं एक वाक्य आहे. अगदी संपूर्ण पुस्तक अशा पद्धतीनं लिहिलं गेले असल्यानं एकदा नुसतं पुस्तक वाचायचं आणि नंतर हे पुस्तक वाचत असताना काश्मीरमधल्या घटनांची क्रमवारी आणि भौगोलिक नकाशे समोर ठेवून हे पुस्तक सावकाश वाचत जायचं असं करावं लागतं. त्यातून हे पुस्तक 1989 मध्ये प्रकाशित झाल्यानंतर आजपर्यंत घडलेल्या अगदी सगळ्या नसल्या तरी अनेक घटनांचे अन्वय अर्थ लागत राहतात आणि त्यातून काश्मीर एक ज्वालामुखी या शीर्षकाचा खरा अर्थ आजच्या संदर्भात जास्त मनात ठसत जातो. शेख अब्दुल्ला यांचं राजकीय व सामाजिक चरित्र आणि चारित्र्य हे आजच्या काश्मीरचं खरं कारण आहे असं एकदम रोखठोक पद्धतीनं मांडणारं हे पुस्तक आहे. शेख अब्दुल्ला यांचं दुटप्पी आणि लहरी वागणं, त्याला पाकिस्तान व पाकिस्तानच्या माध्यमातून इतर काही देश यांची मिळणारी मदत, भारतीय राजकारण्यांचं संदिग्ध वर्तन यांचा मिलाफ म्हणजे आजचं काश्मीर असं सांगणारं हे पुस्तक आहे. मला फार वाटतंय की आजच्या परिभाषेत सांगायचं तर शेख अब्दुल्ला हा काश्मीर एक ज्वालामुखी या सेतुमाधवराव पगडींच्या पुस्तकाचा पासवर्ड आहे. आता हेच बघा ना, या पुस्तकाच्या मलपृष्ठावर जो पानभर दाटीवाटीनं छापलेला मजकूर आहे त्याला पूर्वीच्या काळात ब्लर्ब म्हणलं जायचं, हल्लीच्या काळात त्याला पाठराखण म्हणतात. या पुस्तकाचा हा जो पाठराखण मजकूर आहे ते शेख अब्दुल्ला यांनी 21 ऑगस्ट 1981 रोजी श्रीनगरच्या इक्बाल पार्क येथे केलेलं भाषण आहे. हे भाषण या पुस्तकात दिलंय त्यात एक स्वतंत्र प्रकरण म्हणून, अर्थात पगडी साहेबांच्या विवेचनासह. हे आणि असं वाचलं ना की नेमकं कोण कोणाची आणि कशाची पाठराखण करत होतं आणि करत आहे असा प्रश्न काश्मीर एक ज्वालामुखी तुमच्या माझ्यासारखे पुस्तक तुमच्या माझ्यासारख्या वाचकाच्या मनामध्ये उभं करत असतं. अर्थातच हे राष्ट्रगीताची आणि राष्ट्रहिताची पाठराखण करणारं नाही हे उघड आहे. इतकंच नव्हे तर या पुस्तकातल्या 24 प्रकरणांपैकी 17 प्रकरणांच्या नावातच शेख अब्दुल्ला हा शब्द आहे. तसंच या 162 पानी पुस्तकात शेख अब्दुल्ला हा शब्द प्रयोग आला नाही अशी किती पानं आहेत हेही अक्षरशः शोधावं लागतं. आणि म्हणून मी म्हटलं की जुलै 1989 मध्ये पहिली आवृत्ती प्रसिद्ध झालेलं, परचुरे प्रकाशन मंदिरानं त्यावेळी प्रकाशित केलेलं सेतुमाधवराव पगडी यांचं काश्मीर एक ज्वालामुखी या पुस्तकाचा पासवर्ड शेख अब्दुल्ला हाच आहे. या पुस्तकात शेख अब्दुल्ला आणि मोहम्मद अली जिना यांची तुलना करणारं 7 पानी प्रकरण आहे. त्यातून फार वेगळी दिशा आपल्या विचारांना मिळते हे नक्की. या पुस्तकातलं मला सर्वात जास्त आवडणारं प्रकरण म्हणजे शेख अब्दुल्ला आणि डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी. डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा काश्मीरमधल्या तुरुंगात मृत्यू झाला. यात असणारी संदिग्ध सरकारी भूमिका हे आजही गूढ आहे. याची चर्चा करताना बुद्धिमान आणि स्पष्ट वक्ता माणूस हा काश्मीरमध्ये अडचणीचा ठरवला जातो असं या प्रकरणामध्ये फार सुचवलं. नंतरच्या काळात एका तत्कालीन प्रभावशाली मंत्र्याशी अनौपचारिकरित्या बोलत असताना हे सारं कुणाच्या साह्यानं आणि नेमकं कुणासाठी करणार असं मी विचारलं होतं. आणि असं वागवून तुम्ही राज्यकर्ते राहिलात तरी राज्य कोणावर करणार असंही विचारण्याचं अनावश्यक धाडस मी एकदा केलं होतं याची आठवण होते. अशाही अर्थानं काश्मीर एक ज्वालामुखी. शेख अब्दुल्ला आणि मृदुला साराभाई यांच्यासारखीही काही प्रकरणं या पुस्तकात आहेत ज्यांचा त्या आणि तशा अर्थानं काश्मीरच्या बिघडत्या समस्येशी थेट संबंध नाही. या पुस्तकातून प्रकर्षानं मांडला गेलेला एक अत्यंत महत्वाचा मुद्दा म्हणजे भौगोलिक स्थानामुळे काश्मीरची संस्कृती वेगळ्या पद्धतीनं वाढली.
आद्य शंकराचार्य यांना आकर्षित करणारी काश्मीरी संस्कृती हा त्या काळातही भौगोलिक स्थानाचा चांगला परिणाम होता आणि गेल्या 8 दशकातली उत्तरोत्तर विपरीत परिस्थिती हेही या विशिष्ट भूराजकीय घटनांची परिणिती आहे. हे जितकं 1989 साली खरं होतं तितकंच ते आजही खरं आहे. अशा वेळी काश्मीर एक ज्वालामुखी हे या पुस्तकाचं नाव फार प्रत्ययकारी वाटायला लागतं. अलीकडच्या काळामध्ये पहलगाम, पूंछ, राजौरी, उधमपूर या भागात हल्ले का आणि कसं होतात याचा विचार करताना हा भूगोल नेमका कोणाला छळतो आहे हे सांगत राहतं. धर्म, इतिहास, भूगोल, भाषा, संस्कृती यांचा पगडा सोयीस्कररित्या वापरताना आधी माणसं अस्थिर करा असं सूत्र काश्मीरमध्ये कसं वापरलं जाण्याची सुरुवात झाली याचा संकेत देणारं असं हे सेतू माधवराव पगडी यांचं काश्मीर एक ज्वालामुखी हे पुस्तक आहे. आज काश्मीरी पंडितांची मूळ भाषा कशीर आणि त्यांची लिपी शारदा ही नामशेष झाली आहे. भूगोल आणि भाषा आणि त्यामुळे इतिहास हिरावला जाणं ही काश्मीरची खरी शोकांतिका आहे. भूगोल आणि भाषा आणि त्यामुळे इतिहास हिरावला जाणं ही काश्मीरची खरी शोकांतिका आहे. या तेव्हा ज्वालामुखी वाटणाऱ्या परिस्थितीचं संकेत देणारं असं हे पुस्तक आहे. आज हा ज्वालामुखी वास्तव बनलाय. या प्रक्रियेत असणारा सक्रिय हेतुपुरस्सर सरकारी सहभाग किती असतो याचा स्वानुभव मला आहे. त्यातही काश्मीरी बाहेरचा माणूस सरकारी मीटिंगमध्ये जेव्हा कशीर भाषा आणि शारदा लिपीचा उल्लेख करतो तेव्हा सारी सभा कशी स्तब्ध होते हे मी स्वतः अनुभवलंय, कारण तो उल्लेख करणारा माणूस मीच होतो. जाता जाता काय योगायोग आहे पहा. आज पुस्तकप्रेमी समूहामध्ये परिचयासाठी घेतलेल्या पुस्तकाचा क्रमांक आहे 1857. 1857 हे वर्ष आपल्या राष्ट्रीय इतिहासात आपल्या पहिल्या स्वातंत्र्य युद्धासाठी प्रसिद्ध आहे. हे लक्षात आल्यावर माझ्या वेड्या मनात पटकन विचार आला की 1857चं स्वातंत्र्य युद्ध आणि काश्मीर यात किती प्रकारे साम्य आहे ना. यात फार खोल जात नाही, कारण तो एका स्वतंत्र पुस्तकाचा विषय होईल. सुप्रसिद्ध कविवर्य विंदा करंदीकर त्यांच्या एका कवितेत म्हणतात, इतिहासाचे अवजड ओझे डोक्यावर घेऊन नानाचा, करा पदस्थल त्यावर आणिक, त्यावरच करा पदस्थल त्याचे आणिक, त्यावर चढून भविष्य वाचा. विंदा करंदीकरांची कविता अशी आहे, इतिहासाचे अवजड ओझे डोक्यावर घेऊन नानाचा, करा पदस्थल त्याचे आणिक, त्यावर चढून भविष्य वाचा. याही अर्थानं आज पुस्तकार्थमध्ये घेतलेलं सेतू माधवराव पगडी यांचं 10 जुलै 1989 रोजी पहिली आवृत्ती प्रकाशित झालेलं, परचुरे प्रकाशन मंदिर मुंबई यानं प्रकाशित केलेलं 162 पानी 60 रुपये किमतीचं सेतू माधवराव पगडी लिखित पुस्तक काश्मीर एक ज्वालामुखी. मनपूर्वक धन्यवाद. पुस्तकार्थ.